हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आहे ना मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम इझी, सिंपल आणि हेल्दी आवाकाडो एग सॅलड। तर ही रेसिपी आहे ना बनवायला खूप सोपी आहे आणि खूप जास्त हेल्दी आहे। आणि इथे USA मध्ये ना हे लोक लंच म्हणून सुद्धा हा मेन्यू प्रेफर करतात। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तर आपल्याला काय करायचं आहे, मी इकडे अर्धा कांदा चिरून घेतला, अर्धा टोमॅटो चिरून घेतला आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे। तर इकडे ना USA मध्ये हे लोक न्यूट्रिएंट्सवर खूप जास्त फोकस करतात, प्रोटीन्स खूप जास्त इंटेक करतात आपल्या फूडमध्ये। आपण काय करतो, इंडियन आहे ना फूडमध्ये प्रोटीन्स इन्क्लूडच करत नाही, कार्बोहायड्रेट्स खूप खातो पण प्रोटीन आपण कधी कधी विसरून जातो। पण इथे USA मध्ये ना हे लोक प्रोटीनवर खूप जास्त भर देतात, त्यामुळे त्यांचे केस आणि त्यांची स्किन खूप जास्त हेल्दी आणि चांगली असते। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला एक आवाकाडो लागणार आहे। तर आवाकाडोला मी काय केलं, सुरीने असं बघा एकदा एका मध्ये असं सेंटरला घुसवून असं रोटेट करून घ्यायचं आणि जी सीड आहे ते साईडला काढायचं आणि आवाकाडोचं कंटेंट आहे ना आपल्याला हे स्पूनने पूर्ण बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आहे ना या आवाकाडोला आपल्याला स्मॅश करायचं आहे। तर इथे ना आपण पावभाजी स्मॅशरसुद्धा यूज करू शकतोय किंवा मग आपल्याला फोकनी सुद्धा होतं, पण पावभाजी स्मॅशर माझ्याकडे होतं त्याच्यामुळे मी त्यांनी केलं आणि एकदम इझी पटकन होतं। तर पावभाजी स्मॅशरने आहे ना इथे चांगलं बारीक आणि स्मॅश करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची हे होतं ना हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला मेन म्हणजे जे लेट्यूस आहे ना, लेट्यूस ते जे सॅलडमध्ये इन्क्लूड करतात तेच तर खूप मेन आहे, तर ते लेट्यूस आपल्याला टाकायचे। तर लेट्यूससुद्धा मी आहे ना इकडे बारीक चांगलं चिरून घेतलं। तुम्ही इकडे बघा, आपल्याकडे ना इंडियामध्ये सुद्धा हे लेट्यूस आता आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल होत असेल तर तुम्हीसुद्धा चेक करू शकताय। ह्याच्यामध्ये ना फायबर कंटेंट खूप जास्त असतात आणि लो कॅलरी फूड आहे, हे चांगलं आहे। तर हे लेट्यूससुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मी इथे पाव चमचा मीठ टाकलं आणि थोडा अजून छान चव येण्यासाठी ब्लॅक पेपरची थोडीशी पावडर स्प्रिंकल केली आणि त्यानंतर आहे ना मी याच्यामध्ये हाफ लेमन स्क्वीज केला। हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सचर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण हे सॅलडचा बेस तयार करून घ्यायचा आहे। आणि हा बेस झाला ना त्याच्यानंतर आपण त्यावर अंडी टाकून आपल्याला सर्व करायचे। तर हे सगळं चांगलं मिक्स करून झालं ना त्यानंतर मी 3 एग्स घेतले, प्रोटीन घेतलं एग आणि ते असं गोल गोल कट करून घेतले आणि झालं। त्याच्यानंतर आपलं हे जे सॅलड आहे ना ते तयार होतं। हे जे एग्सचे तुम्ही छोटे छोटे स्लाइस केलेत ना तर ते तुम्ही अजून बारीक कट चॉप करून सुद्धा टाकून त्याच्यामध्ये खाऊ शकता मिक्स करून, किंवा असं साईड बाय साईडसुद्धा खाऊ शकता। तुम्हाला जसं आवडतं ना तसं तुम्ही खाऊ शकता। तर तुम्ही इकडे बघा, मी एक कट करून त्यावर थोडंसं ब्लॅक पेपर पावडर पण टाकली आहे गार्निशिंग करायला आणि हे टेस्टला सुद्धा खूप मस्त लागतं, खूप हेल्दी आणि टेस्टी आहे ही रेसिपी। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का आणि तुम्हाला ही रेसिपी आवडेल का करायला। तर तुम्ही सुद्धा ट्राय करा, मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।